नमस्कार मित्रांनो, अलिबागच्या किहिम बीचजवळ मी आहे आणि किहिम बीचला एक मी हॉटेल शोधत होतो चांगलं, जिथे व्यवस्थित घरगुती टाईपचं मिळेल, फिशमध्ये मिळेल. कारण या साईडची स्पेशालिटी असते, मुख्यतः फिश चांगलं मिळतात इकडे. आणि त्या शोधात मी आलो इथे श्री समर्थ कृपा हॉटेलमध्ये. तर इथे मी तुम्हाला मेनू दाखवतो. खूप आकर्षक मेनू आहे. वेगवेगळ्या पदार्थ इकडे आहेत. अगदी चिकनपासून ते स्पेशालिटी आहे मच्छीची, त्यासोबत मोदक वगैरे इथे मिळतात. पण आपल्याला फिशमध्ये बघायचं आहे. प्राईससुद्धा ठीक आहे, म्हणजे मी प्राईस बघितली ना तर सुरमई थाली, पापलेट थाली, प्रॉन्स थाली, बांगडा थाली आणि बोंबील थाली, या सगळ्या थाली हे लंच सगळे 400 रुपयाला मिळतात. क्रॅब थाली 350 रुपयाला आहे आणि स्पेशल चिकन थाली पाहिजे असेल तर ती आहे 250 रुपयाला. आणि इथली चव कशी आहे ती तर मला एक खाल्यानंतर समजणार आहे. परंतु छान बनवलं आहे इंटेरियर. इथलं इंटेरियर म्हणजे झाडं वगैरे खूप लावले आहेत. बाकी घरगुती टाईपचं आहे. तुम्ही माझं वाटतं माझ्या एकदम घरच आहे. घराच्या वरच्या साईडला हे बनवलं आहे चांगलं. अजून बाजूलाच 1-2 हॉटेल्स आहेत चांगले, किहिम बीच वगैरे. परंतु इथली लोकल चव घ्यायची असेल ना तर इथल्या स्थानिकांच्या इकडे ज्या छोटे हॉटेल्स असतात तर इथं खाणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे आपल्याला खरी इथली चव कळते. आणि त्यासाठीच मी हे श्री समर्थ कृपा हॉटेल निवडलं आहे. खूप वेगळे पदार्थ आहेत इथे. स्पेशल म्हणजे फिशमध्ये आहेत, माशांचे खूप वेगळे पदार्थ आहेत तिथे. सुरमई, बोंबील, बांगडा, प्रॉन्स आणि याच्यामध्ये फ्राईडमध्ये सुद्धा आहेत. आणि थालीमध्ये सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहेत. कोंबडी वडेसुद्धा आहेत. आणि खूप व्हरायटी आहे जे नॉनव्हेजमध्ये, खास करून नॉनव्हेजमध्ये आहे व्हेजपेक्षा. तर आम्ही 2 ऑर्डर केले. एक म्हणजे क्रॅब थाली आणि दुसरं म्हणजे सुरमई थाली. तर या थाळींची चव कशी आहे हे तुम्हाला मी सांगेलच. तर मित्रांनो, फायनली सुरमई थाली आले. 400 रुपीज प्राईज आहे, 400 रुपये. आणि क्रॅब थाळीसुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो. क्रॅब थाळी आहे, खूप ना भरलेलं आहे, मोठी वाटी आहे बघा. हे मोठं क्रॅब थाळी आहे. क्रॅब थाळीची प्राईज आहे 350 रुपये आणि सुरमई थाळीची 400 रुपये. राईससुद्धा आहे खूप. आणि हे 2 पीस आलेत सुरमईचे. एक मोठा पीस आहे आणि एक छोटा आहे. त्याचसोबत आहे ना, मी ही टेस्ट करून बघितली सोलकढी. क्वांटिटी छोटी आहे पण टेस्ट आहे ना एकदम भन्नाट आहे. एक नंबर टेस्ट आहे. बाकी ही तर मी टेस्ट नाही करून बघितलं अजून सुरमई, पण सोलकढीची टेस्ट आहे ना खूप छान आहे. मी जरा बाजूला काढून ठेवतो आणि आता सुरमई टेस्ट करून बघतो. छोटा पीस पहिल्यांदा. वा, दिसायला बघा किती छान दिसतं एकदम. तांदळाच्या 2 भाकऱ्या आहेत त्याच्यासोबत आणि सलाड वगैरे आहे, लिंबू. आणि हे बघा खूप स्मूथ आहे एकदम. छान टेस्ट आहे, टेस्टसुद्धा. आणि रिजनेबल आहे, म्हणजे 400मध्येच ना रेट बघितले तर 400, 500, 600मध्ये 400मध्ये चांगली प्राईज आहे बीच साईडला. आणि हा रस्सासुद्धा आहे, तोसुद्धा मी जरा ट्राय करून बघतो. छान आहे, एकदम झणझणीत आहे. आणि मुख्य म्हणजे आमसुलाची जी टेस्ट आहे ना, आमसुलाची चव आहे ती त्याच्यामध्ये स्पष्ट जाणवते एकदम. वा, भारी आहे. क्रॅब पण मला एका थोडा टेस्ट करायचा दे ना. गरम आहे खूप, तर आता वेळ वाया नाही घालवत, हे सगळं खाऊन टाकतो. हे थोडं जरा तिखट आहे, पण आमसुलाची टेस्ट असल्यामुळे ना बरं वाटते खायला. आणि 2 भाकऱ्या सुद्धा आहेत. आणि भात बघा, एवढं भात आहे. तिखट लागेल जरा जास्त मला. कपची पण खाली.
आता भात घेतोय. खूप सारं आहे खरं म्हणजे ना, एका भाकरीमध्ये माझं पोट भरून गेलं आणि जेवण ठीकठाक आहे एकदम, म्हणजे पैसा वसूल आहे. आता भात घेतला आहे, हातानेच खायचा आहे आणि हा रस्सा मिळाला आहे. आणि या रश्श्यासोबत ना मला 2 कोलंबी धुणसुने मिळाल्या. एवढं दाखवलं, 2 नाही 3 ह्या कोलंबी आहेत ना, त्या एक्स्ट्रा मिळाल्या. त्याच्यासोबत खूप आहेत, एवढं ह्या 2 अजून मी खाल्ल्या तर 2 6 कोलंबी एक्स्ट्रा मिळाल्या आहेत. आणि थाली आहे सुरमई थाली. चालू करतो मी हाताने खायला. ठीक आहे, छान आहे तसं. आणि मेन म्हणजे ना याच्यामध्ये थोडं आंबट आहे, कारण आमसूल वगैरे टाकलं आहे, कोकम टाईप टाकलं आहे, त्याच्यामुळे आंबट लागतं आणि मच्छीला ती चव लागते थोडी. आमचं जेवण झालं आहे. 2 थाळ्या होत्या, क्रॅब थाळी आणि सुरमई थाळी. आणि जेवण आहे ना एकदम पोटभर झालं. खरं तर उरलं म्हणजे संपत नव्हतं, एवढी क्वांटिटी चांगली आहे आणि टेस्ट पण ठीक आहे. जवळच आहे, किमवेच्या जवळच आहे. आचरेकर काकी आहेत, त्यांची ही खानावळ किंवा त्यांचंही हॉटेल आहे, हॉटेल श्री समर्थ कृपा. कधी किहिम बीचला आलात तर नक्कीच ट्राय करून बघा. ही शेवटची सोलकढी उरली तर ती मी संपवतो आहे आणि या जेवणाचा शेवट करतो आहे. कधी किहिमला आलात ना तर एकदा ट्राय करून बघा, मस्त पोटभर जेवण मिळतं. 350 to 400 मध्ये आहे प्राईस. तर एकदा ट्राय करून बघा आणि मी इथे या ब्लॉगचा एंड करतो. बाय.